हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते कैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे, ठेविले अनंते कैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते कैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या या गाथेतील अर्थातच आपण या ठिकाणी कार्य करत असताना, भक्ती करत असताना देवाला कोणत्या प्रकारची भक्ती आवडते, देवाला काय आवडतंय, अशा प्रकारे या अभंगातून ओळख जगद्गुरु तुकाराम महाराज करून देत असताना माणसाला ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, जे काही माणसाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ते देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे असं समजून त्या पद्धतीने माणसाने राहावं आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करावं, अखंड भगवंताचं स्मरण करावं, स्तवन करावं, अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारची ओळख करून देणारा हा श्री तुकाराम श्री महाराजांचा अभंग आहे। अर्थातच अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या चिखलोली पाडा गावातील हे तेलंगे परिवार आणि या तेलंगा परिवाराचे मातोश्री अर्थातच कैलासवासी लक्ष्मीबाई बळीराम तेलंगे आईसाहेबांना मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी देवाज्ञा झाली। अर्थातच त्यांचं दुःखद असं निधन झालं, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही कर्म करत असतो ती कर्म अनेक प्रकारचे असतात, कर्माचे प्रकार अनेक असतात, बरं का। पण माणसाच्या कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी ते दोन भागामध्ये विभागले जातात, एक पुण्य कर्म आणि एक पाप कर्म। संसारातही कर्म करत असताना मनुष्य अनेक प्रकारचे कर्म करतो, प्रपंचात कर्म करत असताना मनुष्य अनेक प्रकारचे कर्म करतो, अध्यात्मात सुद्धा कर्म करत असताना मनुष्य अनेक प्रकारचे कर्म करतो। पण जरी कर्माचे प्रकार अनेक असले तरी त्या ठिकाणी विभागणी मात्र दोन प्रकारे होत असते, एक पुण्य कर्म आणि एक पाप कर्म। माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही जरी पाप कर्म केली तरी त्याचं स्मरण माऊली केलं जात नाही, बरं का, त्याची आठवण केली जात नाही। पण माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म जर केली तर त्या पुण्यकर्माचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण। आज आपण जे त्या ठिकाणी साजरं केलेलं त्याला काय म्हणतात, पुण्यस्मरण। पुण्यस्मरण म्हणजे काय, आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म केली, जी काही पुण्य कर्म केली त्या पुण्य कर्माचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण। आता नेमकं जर पाहायला गेलं तर मृत्यू हा प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे माऊली, कारण आपण ज्या ठिकाणी जन्माला आलोय ना त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक। आणि या मृत्यू लोकामध्ये कशा पद्धतीने कार्य केलं जातं किंवा या मृत्यू लोक म्हणजे काय, या ठिकाणी कशासाठी याला मृत्यू लोक म्हटलेलं आहे त्याची एक ओळख करून देत असताना शास्त्र सांगतंय यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय आणि जे दिसतंय ते जर नासतंय तर निश्चित आपल्या देहाला नाश आहे, जे दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या दिसणाऱ्या वस्तूला नाश आहे, दिसणारं जे जे काही आमच्या चर्मचक्षुने आमच्या चामड्याच्या डोळ्याने जे दिसतंय त्या प्रत्येक गोष्टीला नाश आहे। आणि नाशाविषयीच आपल्याला ओळख करून देत असताना कोणीतरी संत म्हणतात की पंचभूतांना सुद्धा नाश आहे प्रलय काळी, बरं का। प्रलय काळामध्ये पंचभूतांना सुद्धा नाश आहे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या आधारे जे काही आपण कार्य करतोय किंवा आपल्याला सांभाळणारी जी पंचभूत आहेत त्यांना सुद्धा नाश आहे प्रलय काळी। मग आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलेलो आहोत त्या लोकांचं नाव जर मृत्यूलोक आहे तर जाणं हे प्रत्येकाला आहे, बरोबर आहे की नाही माऊली।
जाणं हे प्रत्येकाला आहे. नेमकं संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय माहिती आहे का? आम्ही मृत्यूला शत्रू म्हणून पाहतो, बरं का. संतांनी मृत्यूला मित्र केलेला आहे. आम्ही मृत्यूला घाबरतोय, संत मृत्यूला घाबरत नाही. त्याला कारण काय माहितीये का? आम्ही मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतोय, संत मृत्यूकडे मित्र म्हणून पाहत असतात. कारण का? जाणं हे प्रत्येकाला आहे, जाणं हे अडळ आहे. राजा असता मृत्यूला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही कोणीही राहिलेला नाहीये, प्रत्येकाला जावं लागलेलं आहे. कारण या देहाविषयी सांगत असताना, या देहाची महती वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावना. देह नाशिवंत आहे म्हणून संत म्हणतात देह जाईल जाईल याची काळ बा खाईल, बरं का. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे. फक्त फरक एवढाच आहे, प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे, बरं का. मृत्यू हे सत्य आहे, जाणं हे सत्य आहे, फक्त प्रत्येकाला आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये संचित आहे, क्रियमान कर्म आहेत आणि प्रारब्ध आहे. संचित, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध याप्रमाणे माणसाची सगळी स्थिती ठरवली जाते किंवा माणसाचं सगळं आयुष्य ठरवलं जातंय. आता महत्वाचा विषय असा आहे की ज्याला संतांनी मित्र केलं त्याला आम्ही शत्रू म्हणतोय, त्याला आम्ही शत्रू समजतोय, म्हणून आम्ही मृत्यूला घाबरत असतोय. बघा ना किती फरक आहे. गर्भवासाचं दुःख जर आम्ही बघितलं, गर्भवासाच्या दुःखाचा जर आम्ही विचार केला तर ते दुःख आठवल्यानंतर, ते गर्भवास आठवल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये किळमिश जागा होतो, तिरस्कार जागा होतो, नकोसं वाटतंय ते गर्भवास. आणि म्हणून आम्ही देवाला विनंती करतोय की देवा आम्हाला पुन्हा हा गर्भवास नको. कारण गर्भवासाचं चित्र जर आपण बघितलं, गर्भवासामध्ये काय अवस्था असते तिचं जर आपण वर्णन केलं किंवा ते जर आपण श्रवण केलं तर मल, मूत्र आणि ओक जे माणसाला नको असतंय तिथेच माणसाची उत्पत्ती, तिथेच माणसाची निर्मिती आहे. ज्या वेळेला नवरी द्वार बुजली जातात आणि नवरी द्वार बुजल्यानंतर ज्या वेळेला कोंडला जातो आतल्या ते बाळक, त्यावेळेला ते देवाला प्रार्थना करते, देवा जरी तू मला इथून सोडविसी, गर्भवास हा चुकवीन, शहीद करेन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नाही येते देवा, मला इथून जर तू सोडवलं ना तर मी शहीद करेन, तुझं नामचिंतन करेन, तुझं नामस्मरण करेन, पुन्हा इथे येणार नाही. असं कोण बोलतंय? ते बालक बोलतंय. पण एकदा बाहेर पडलं की म्हणे कोहन मी काही बोललोच नाही, विस्मरण होतंय. आणि तुम्हाला सांगू का, आयुष्याचं गणित माऊली आपलं चुकायचं कारण म्हणजे हातचा चुकला, त्यामुळे आयुष्याचं गणित चुकलं, बरं का. तुमचा हातचा जर बाजूला ठेवला ना तर आयुष्यभर जर एखादं गणित तुम्ही सोडवत बसले तरी गणिताचं उत्तर बरोबर कधीच येणार नाही. आमचं नेमकं तेच झालं. आम्ही हातचा सोडला माऊली, ज्याला संकल्प केला होता, ज्याला प्रार्थना केली होती त्या भगवंताचं विस्मरण झालं. मायेच्या अधीन झालो, देहबुद्धीच्या अधीन झालो, भ्रमामध्ये, अज्ञानामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटलं गेलो. मग त्यामुळे अवस्था काय झाली? एक हातचा चुकल्यामुळे, एका भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे आम्ही मायेच्या अधीन झालो, आम्ही देहबुद्धीच्या अधीन झालो. जे करायचं ते न करता भलतच काहीतरी करत बसलो आणि म्हणून आमच्या आयुष्याचं गणित चुकलं, म्हणून आमच्या जीवनाचं गणित चुकलं. आता बघा, जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय, बरं का माऊली, जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतो त्याच गर्भवासाविषयी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय त्या गर्भवासाविषयी जगद्गुरु तुकोबा बोलत असताना किंवा त्या गर्भवासाविषयी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. का फरक आहे बरं एवढा? आम्हाला जे गर्भवास नकोसं वाटतंय, ज्या गर्भवासाचं वर्णन केल्यानंतर जे गर्भवास काय अवस्था आहे ते श्रवण केल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये किळमिश जागा होतोय, नकोसं ते वाटतंय, त्याच गर्भवासाविषयी जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात, देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. त्या गर्भवासाची अपेक्षा करतात जगद्गुरु तुकोबा. त्याला कारण काय माहितीये का? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा जर तुमचा परमार्थ करावा, तुमचं स्मरण करावं, तुमचं नामस्मरण करावं म्हणून जर आम्हाला हा निर्देश मिळालेला आहे, बरं का. आलासी कोठुणी जासी कवणारे काया, घरदार नव्हे तुझ्या अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया, आत गुंतो गुंतो मेले.
मोठमोठे साधू संत त्याने सायास केले, प्रपंच राहून या मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निसताना काळ देईल धोका. म्हणून बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेने चुकतील खेपा. आणि म्हणून काय झालं नेमकं, आम्ही कुठून आलेलो आहे, आम्ही काय करायचं आहे आणि आम्हाला कुठे जायचं आहे याचा निवाडा जर आम्हाला कळला, याचा अभ्यास जर आम्ही केला, तर भगवंता तुमचं नामस्मरण करण्यासाठी, तुमचं स्मरण करण्यासाठी, तुमचं स्तवन करण्यासाठी, नवे नवे देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी जर आम्हाला हा नरदेह दिलेला आहे आणि ते कार्य जर आमच्याकडून घडत असेल देवा, हे पुण्यात्मक कर्म जर आमच्याकडून घडत असतील ना, तर एक नाही 1000 वेळा आम्ही या ठिकाणी जन्माला यायला तयार आहोत. त्याला कारण काय, या ब्रह्मसुखाच्या पुढे, या आत्मसुखाच्या पुढे गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पांडुरंग परमात्मा देवा, तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून होत असेल ना, तर या ब्रह्मसुखापुढे गर्भवासाचं दुःख काहीच नाहीये. म्हणून आम्ही किती वेळा गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहे. फक्त तुमचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे, फक्त तुमचं नामस्मरण आमच्याकडून झालं पाहिजे. आम्ही का घाबरतोय बरं, आम्हाला का भीती वाटते बरं, त्याला कारण काय माहितीये का, आम्ही मायेच्या अधीन झाल्यामुळे जे करायला नको ते करतोय आणि जे करायला हवं ते बाजूला ठेवतोय. बरं का, आमचा उद्देश काय आहे, विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली, त्यावेळेला विधात्याकडे सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजे त्या मूळ पुरुषापासून निर्माण झालेली मूळ माया, आणि त्या मूळ मायेकडे पुढे सृष्टीचा रचनेचा संकल्प, सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प म्हणजे गुणमाया, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. त्या 3 गुणांपासून पुढे पंचभूतांची निर्मिती आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी, या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी विधात्याने 4 खाणी निर्माण केल्या. श्वेदज, अंडज, जरज आणि उद्भिज. 84 लक्ष जीवयोनीचा जरी आम्ही विचार केला, प्रत्येक जीवापासून, अगदी सूक्ष्म जीवापासून ते मोठ्या जीवापर्यंत जर आम्ही विचार केला, या संपूर्ण सृष्टीवर वावरणाऱ्या 84 लक्ष जीवयोनीचा जरी आम्ही विचार केला, तरी 4 खाणी व्यतिरिक्त एकाची ही निर्मिती नाही आहे. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. एकतर घामापासून निर्माण झालेले श्वेदज, एकतर अंडातून जन्माला आलेले अंडज, जारज म्हणजे आईच्या गर्भातून जन्माला येणारे, आणि उद्भिज म्हणजे बीजापासून निर्माण होणारे. याच्या व्यतिरिक्त एकही नाही. किती, 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार या ठिकाणी केलेला आहे. पण मित्रांनो, 84 लक्ष जीवयोनीचा जर आम्ही अभ्यास केला, तर 83,99,999 योनींमध्ये सर्वश्रेष्ठ योनी जर असेल, तर हा नरदेह, हा मनुष्य देह. कारण का, उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे. विशेष बुद्धी आहे, विशेष जाणीव आहे, आणि विशेष म्हणजे याला वैखरी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र माणसाला दिलेला आहे. प्राण्या पक्ष्यांचा जर आम्ही विचार केला ना, प्राण्या पक्ष्यांचा जर आम्ही अभ्यास केला ना, तर त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आम्हाला मिळालेला हा नरदेह आहे. उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे माऊली. पण सांगू का, एखाद्या वेळेला एखादा माणूस जर एखाद्या कामानिमित्त जर घराच्या बाहेर पडला आणि कदाचित जर त्याला मान जर आडवी केली, तर 5 पावलं मनुष्य मागे येतो का, अपशकुन ठरवलं जात आहे, अपशकुन घडलं, कदाचित माझं काम होणार नाही म्हणून तो 5 पावलं मागे येतो. मी म्हणतो याची गरज नाहीये, कारण कुठल्याही प्रकारे कोणतंही मांजर आडवं गेल्यानंतर कधीच माणसाची कामं अडत नाही. पण जर माणूस आडवा गेला तर झालेलं काम सुद्धा थांबल्याशिवाय राहत नाही, मात्र निश्चित आहे. आणि म्हणून उभ्या करण्याचा असून सुद्धा आडवा जातोय, कारण त्याला जाणीव नाहीये मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ज्या कामानिमित्त, ज्या कर्मानिमित्त, ज्या कार्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, ते कार्य आमच्याकडून न घडल्यामुळे आम्ही मायेच्या अधीन झालो. जे आमच्या आधी, याच्या आधी आमचे नव्हते, बरं का, आता आमचे आहेत, हा आमचा भ्रम आहे. याच्या नंतरही आमचे नसणार आहे. काय म्हटलेलं आहे, आलासी कोठुनी जासी कवण्यारे काया, घरदार हे तुझ्या अवघी लटकीचं माया. साधं उदाहरण आहे माऊली. एखाद्या वेळी आमच्या घरी जर एखाद्या वेळी जर पाहुणे आले, तर त्या पाहुण्यांना आम्ही आमच्या शेतावर नेतोय, एखाद्या बांधावर उभा राहतो, आणि त्या बांधावर उभा राहून आम्ही त्या पाहुण्यांना सांगतो, या बांधापासून तर त्या वडाच्या झाडापर्यंत आपली साहेब. संत म्हणतात, त्याच बांधावर तुझे पंजोबा उभे राहून पाहुण्यांना असंच सांगायचे, या बांधापासून त्या वडाच्या झाडापर्यंत आपलीच आहे.
तुझे आजोबा त्याच बांधावर उभे राहून त्या वडाच्या झाडापर्यंत आपलीच आहे असे सांगायचे. वडीलही तसेच. आजा गेला पणजा गेला बाप मसली गेला, देखत देखत नातो पडतो तोही तैसा झाला. बदल व्हायचा कधी? बदल कधी व्हायचा? बाण तिथंच आहे, वडाचं झाड तसंच आहे. कारण आपल्यापेक्षा कित्येक पटीने आयुष्य वडाला आहे. एका एका योनी कोटी कोटी फेरा. आम्ही फक्त 84 लक्ष जीवयोनीचा विचार करतोय. तुम्ही विचार करा, नुसता त्या योनीचा आकडा जरी आम्ही वाचला तरी आमच्या अंगाचे शहारे उभे राहतात. आणि एका एका योनी जर कोटी कोटी फेरे असतील तर हे फेरे फिरणार कधी? हे फेरे आमचे पूर्ण होणार कधी? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. आणि याचीच ओळख करून देत असताना माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आणि जर या घटिका यंत्रापासून जर बाजूला व्हायचं, आपल्याला हे जाणं येणं जर थांबवायचं, आपल्याला खरे अवस्था मुक्त अवस्था जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, तर पहिले आम्ही कशातून बांधलेलो आहोत हे आम्ही ओळखलं पाहिजे. कशात बांधलो हे पहिले ओळखलं पाहिजे. माऊली आपल्याला कोणीही बांधलेलं नाही, आपण स्वतःहून बांधून घेतलेलं आहे. तुम्हा आम्हाला कोणीतरी बांधलं ना माऊली तर कोणतरी सोडेल रे, पण स्वतःहून स्वतःला जर बांधून घेतला असेल तर त्याला कोणीही सोडू शकत नाही. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. इथे कोणाची आशा अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला हातपाय हलवायचे आहे, आपल्याला स्वतःला प्रक्रिया करायची, आपल्याला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत. काय झालं माहितीये का, एक माणूस एका घरामध्ये अडकलेला जोर जोरात आवाज देतोय, अरे मला सोडवा रे, मी इथे अडकलोय, मला सोडवा रे, कोणीतरी सोडवा, मी अडकलोय इथे. ज्या वेळेला शेजाऱ्यांनी आवाज ऐकला ना, त्यावेळेला शेजारी खिडक्यांजवळ जाऊन पाहतात तर आतमध्ये माणूस अडकलेला आहे, आवाज येतोय पण खिडक्या बंद आहेत सगळ्या. बरं का, सगळ्या खिडक्या बंद आहेत. मग त्या शेजारच्यांनी विचार केला की ठीक आहे, आपण दरवाजाजवळ जाऊ. दरवाजे बघितले तर माऊली सगळे दरवाजे आणि खिडक्या आतून त्याने बंद करून स्वतःला कोंडून घेतलं होतं. आता सांगा ना, ज्याने स्वतःहून आतून खिडक्या दरवाजे बंद करून स्वतःला कोंडून घेतलाय, त्याला बाहेरचा कोण वाचवू शकतो बरं? त्याला वाचायचं असेल तर स्वतः प्रयत्न करायचा आहे. त्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्वतः त्या दरवाजाजवळ जाऊन कडी उघडायचा स्वतः प्रयत्न करायचा आहे. काही कोणाची गरज नाहीये. त्याने जर प्रयत्न केले तर निश्चित तो बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. माणसाची अवस्था अशीच आहे. माणसाला कोणी बांधलेलं नाहीये. आमच्यावर आमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, जीवनाचा मार्गाचा प्रवास करत असताना जे प्रसंग येतात, जे दुःख येत आहे, कधीतरी आम्हाला त्रास होतोय, त्यावेळेला आम्ही काय करतोय माहितीये का, एक तर घरातल्यांना दोष देतोय, घरातले जर कचाट्यात सापडलेच नाही तर शेजारच्यांना दोष देतोय, शेजारचे जर कचाट्यात सापडले नाही तर नातेवाईकांना दोष देतोय, नातेवाईक जर कचाट्यात सापडले नाही तर शेवटी बोलतोय देवाला आमचं पावत नाही हो. म्हणजे मनुष्य एवढा भ्रमात आहे की देवाला सुद्धा दोषी ठरवायला मागत नाही, पण आपली कर्म शोधत नाही, आपले विचार शोधत नाही, आपल्या स्वतःला पाहत नाही. ज्ञानाचं लक्षणाची ओळख करून देत असताना संत म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आम्हाला असं वाटतं की त्यांनी काय करावं, यांनी काय करावं, हे कसे जगले पाहिजे, ते कसे वागले पाहिजेत, हे आम्हाला कळायला लागलं म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणत नाही, त्याला पांडित्य म्हणतात. मी कसं जगावं, मी कसं वागावं, मी कशा प्रकारे कार्य करावं, मी कसं जगलो वागलो म्हणजे माझा उद्धार होईल, मी कसं जगलो वागलो म्हणजेच मी मुक्त होईल, याचा विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो ना, समजा त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि हे आत्मज्ञान संतांना अभिप्रेत आहे. हे आत्मज्ञान संतांना अभिप्रेत आहे. आम्ही मृत्यूला का घाबरतोय? ज्याला संत कधी घाबरलेच नाहीत त्याला आम्ही घाबरतोय. त्याला कारण काय माहितीये का? त्या भगवंताचं विस्मरण आम्हाला झालेलं आहे, त्या देवाचं विस्मरण आम्हाला झालेलं आहे. ज्या कामासाठी आम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे ते काम, ते कार्य आमच्याकडून घडत नाही. आणि म्हणून विस्मरणातून मायेचे अधीन झाल्यामुळे आम्ही भ्रमामध्ये वावरतोय. आणि तो भ्रम बाजूला करण्यासाठी जगद्गुरु तुकोबा आम्हाला उपदेश करतात, नये डोळे धुरे पुरवणी राहो. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे. जो भ्रमाचा धूर आहे ना डोळ्यामध्ये, जो अज्ञानाचा धूर आहे ना डोळ्यामध्ये, जो अंधश्रद्धेचा धूर आहे ना डोळ्यामध्ये, तो बाजूला केला पाहिजे. ज्या दिवशी तो भ्रम आमच्याकडून बाजूला होईल, अज्ञान अंधश्रद्धा बाजूला होईल ना, त्या दिवशी निश्चित तुकोबा कोण याची जाणीव आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली ज्ञानोबा कोण याची जाणीव आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. बघा किती फरक आहे. आम्ही का घाबरतोय? नितेश पंखा बंद करा, हा पंखा बंद करा.
आम्ही मृत्यूला का घाबरतोय? बघा, ज्याची वर्तमान कालामध्ये कर्म चांगले आहेत ना त्याला भविष्याचा विचार नसतो माऊली. आमचं भविष्य जे आहे ते कशावर अवलंबून आहे? वर्तमान कालावर अवलंबून आहे. तुम्ही आता काय खाताय ना, थोड्या वेळात त्याचा ढेकर तुम्हाला येणार आहे, वेगळा ढेकर येणार नाही. तुम्ही आता जी कर्म करताय ना, भविष्य काळामध्ये तीच कर्म तुमच्या उपयोगाला येणार आहे. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पण पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. बरं का? ज्याचं त्यालाच. एक वेळ तुमच्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल, ते जर तुम्हाला जड झालं तर तुमची मुलगी घेईल, मुलगा घेईल डोक्यावरचं ओझं, पण कर्माचं ओझं कोणीही घेऊ शकत नाही, त्याला वाटेकरी नाही. ज्या दिवशी वाल्या कोलीला याची जाणीव झाली त्या दिवशी वाल्या कोलेने साष्टांग नमस्कार घातला नारद मुनींना आणि सांगितलं, आता मला उद्धाराचा मार्ग सांगा. बरं का? मला सुटायचंय, मला मोकळं व्हायचंय. ज्या ज्या वेळेला संत आम्हाला भेटतात ना त्या त्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये हाच विचार पाहिजे, आम्हाला काही नको. आम्हाला त्या संतांना सांगता आलं पाहिजे आम्हाला मोकळं व्हायचंय, आम्हाला सुटायचंय, त्यासाठी मार्गदर्शन करा. आणि मग नंतर सांगितलंय नारद मुनींनी, तुला सुटण्याचा मार्ग एकच आहे, फक्त केलेल्या कर्माचा पश्चाताप कर. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे बरं का? नाही तर त्याच्यावर जर आम्ही माती लुटून ठेवली चालणार नाही. देवापुढे मांडा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक. जी कर्म आमच्याकडून झाली ना ती देवापुढे मांडता आली पाहिजे, देवाला सांगता आलं पाहिजे ही वाईट कर्म परत आमच्याकडून घडता कामा नये, ही वाईट वासना आमच्या अंतःकरणामध्ये परत येता कामा नये, आणि घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली पाहिजे. ज्या दिवशी घडणाऱ्या कर्माची उपरती त्या वाल्या कोलीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना, त्यावेळेला अंतःकरणापासून त्यांनी विनंती केलेली, आता मला सुटण्याचा मार्ग सांगा. मग त्या ठिकाणी नारद मुनी बोलतात, ह्या कलियुगामध्ये माणसाला सुटायचं जर असेल, मोकळं व्हायचं जर असेल, आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, तर सगळ्या साधनांपैकी एकमेव सोपं आणि अतिशय साधं साधन सगळ्या संतांनी आम्हाला दिलेलं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या रही गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. सलगता, समीपता, स्वरूपता आणि संयुक्त या चारही मूर्ती जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर साधं साधन आहे काय? हरिमुखे म्हणा. मग त्याला सांगितलं, राम नाम तुला तारणार आहे दादा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. म्हणे मला राम बोलता येत नाही, मला पटकन बोलता येत नाही, चालेल. उफराटे नाम जपतावाचे पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावर होते वाल्मिकी जे ते तप केले ते वन पुण्य पावन झाले. आणि म्हणून ऋषी होते थोडं बहुती केला कवित्व विचारा, परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. याच्या आधी तसा कवीश्वर झाला नाही आणि कालांतराने होणार नाही. त्याला कारण काय? आधी रामायण लिहिलं आणि मग नंतर रामायण घडलेलं आहे. एवढा बदल त्या ठिकाणी नामस्मरणातून झालेला आहे. काय झालं? आमच्या वर्तमान कालावर आमचं भविष्य काल आधारित आहे. आम्ही काय कर्म करतोय ना त्याच्यावर आमचं भविष्य काल आधारित आहे. मौली, एक राजवाड्यामध्ये काय होतं माहितीये का? अशी एक प्रथा होती की त्याच राज्यातला एखादा राजा नेमाचा, बरं का मौली, आणि त्या राजगादीवर त्याला 5 वर्ष बसवायचा. मात्र 5 वर्षानंतर एकदा त्याचा कार्यकाळ संपला तर त्याला अरण्यात नेऊन सोडून द्यायचं. काय नियम होता? त्याच राजवाड्यातला एखाद्या माणसाला राजा म्हणून नेमणूक करायची, 5 वर्षाचा कार्यकाळ, 5 वर्षानंतर त्याला अभयारण्यात नेऊन सोडून द्यायचं. मौली, आतापर्यंत परिस्थिती अशी होती की ज्या दिवशी एखाद्या माणसाची राजा म्हणून नेमणूक व्हायची ना त्या दिवशी तो एक मोठा आनंद उत्सव असायचा. 4-4.5 वर्ष त्या राजाची मोठी आनंदात जायची. पण 4.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या राजाला चिंता लागायची. तो राजा चिंताग्रस्त व्हायचा आणि दिवस मोजत राहायचा. 5 महिने राहिले, 4 महिने राहिले, 3 महिने राहिले, 2 महिने राहिले, 1 महिना राहिला, 15 दिवस राहिले. 15 दिवसानंतर तो मराला टेकाचा, काळजी करून चिंता करून, कारण चिंतेचे घटे शरीर. चिंता माणसाचं शरीर खटवत असते.
4.5 वर्षे आलेलं मांस 6 महिन्यामध्ये गायब व्हायचं माऊली. 4.5 वर्षे केलेली मजा पण नंतरच्या 6 महिन्यामध्ये त्याला सजा वाटायची माऊली. कारण का? त्याला चिंता लागायची, आता एक काही दिवसानंतर मला अरण्यात नेऊन सोडणार आहे. आणि प्रत्येकाची परिस्थिती अशी व्हायची की ज्या वेळेला त्याला अरण्यामध्ये सोडायची वेळ यायची ना, नको नकोस वाटायचं प्रत्येकाला. रडत रडत त्या ठिकाणी जायला लागावं अशी परिस्थिती त्यांची निर्माण व्हायची. 1 राजा झाला, 2 राजा झाले, असे अनेक राजे होऊन गेले. 7-8 राजे झाल्यानंतर मात्र एका राजाची ज्या वेळेला नेमणूक केली त्यावेळेला 4 वर्षे झाले, 4.5 वर्षे झाले, आता 6 महिने राहिलेली आहेत, 5 महिने राहिलेले, 4 महिने, 3 महिने, 2 महिने, 1 महिना राहिलेला आहे. काही फरक नाही त्या राजाला. उलट अजून तुकतुकीत, अजून प्रफुल्लित, अजून तेजस्वी, अजून आनंदी जायचा दिवस उजाडला. राजा हसत निघाला आणि सगळी प्रजा त्या राजाचं निरीक्षण करते. म्हणे राजासाहेब, अनेकांना पोचवले आम्ही, 5-5 वर्षे ठेवून आम्ही अनेकांना पोचवले, बरं का? पण अनेकांनी काय केलं माहितीये का? फक्त स्वतःचाच विचार केला, स्वतःचा स्वार्थ साधला. पण म्हणे तुम्ही पहिलेच राजा असे आहेत की इतर रडत गेले. कारण खुर्चीत बसल्यानंतर आनंद वाटतो, पण खुर्ची सोडताना माऊली लय दुःख होते. ती कुठली पण खुर्ची असू द्या, लय दुःख होतंय त्याला, खूप दुःख होतंय. एवढं दुःख होतंय का कुठल्याही स्तराला जायला तयार होतो माणूस. आणि झालं, त्याला सांगितलं म्हणे राजासाहेब, आतापर्यंत जेवढ्यांना आम्ही निरोप दिला तेवढे सगळे रडत गेले हो, सगळे नर्वस झाले व सगळे नाराज होऊन गेले हो. पण आज तुम्हाला जायची वेळ झालेली आहे. अभयारण्यात तुम्हाला आम्ही सोडणार आहे. तुम्ही एवढे प्रफुल्लित आहेत, तेजस्वी आहेत, आनंदी आहेत. कारण काय? त्या वेळेला राजाने दिलेलं उत्तर आहे. का राजा म्हणतोय, अरे 5 वर्ष या गादीवर मी बसलो, फक्त मजा नाही मारली, फक्त आनंद नाही केला, फक्त आनंद नाही उपभोगला. तुमची सेवा करता करता या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या राजगादीवरून मी ज्या अरण्यात तुम्ही मला सोडणार आहेत ना, या राजवाड्यापेक्षा मोठा राजवाडा तिकडे बांधलेले, मला काय चिंता करायची गरज आहे. आणि म्हणून संतांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. संत भविष्याचा विचार करतायत. आम्ही वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे कर्म करावीत म्हणजे आमचं भविष्यकाल उज्ज्वल असेल हा विचार संतांनी केला. म्हणून संतांना पुढची चिंता नव्हती. कारण आता जर आम्ही व्यवस्थित राहतोय, आता जर आम्ही व्यवस्थित कर्म करतोय, तर वाहतोय विश्वाची चिंता. आणि जर अख्ख्या सगळं जीवांचा करीत असे सांभाळ मज मोकळीला असे कैसे, जर सूक्ष्माहून सूक्ष्म जीवापासून जर तो भगवंत प्रत्येक जीवाचा सांभाळ करतोय, तर मी तर त्याचा दास आहे, मी तर त्याचा भक्त आहे, मी तर त्याचा साधक आहे, सेवक आहे. मला कसा मोकळेल बरं, मला कसा विसरेल बरं देव. फक्त एवढं स्मरण ठेवायचं आहे की या ठिकाणी जो जी कर्म करतोय ना, त्या कर्माचं भोग चांगलं किंवा वाईट त्यालाच भोगावे लागतात, हे मात्र निश्चित. मौली डाव्या डोळ्याने जर पाप कर्म केले तर उजव्या डोळ्याला फेडायला येत नाही, डावा डोळाच फेडतोय. त्याच्या पलीकडे सांगू का? पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्ता जरा चिकट झालेला आहे. बारका भाऊ ज्या वेळेला खालचाळीला जायला निघाला त्यावेळेला एका दगडावर आलेल्या निळीवरून तो सटकला, पडल्यानंतर हात त्याच्या अंगाखाली आला आणि उजवा हात त्याचा मोडला गेला, पेचला गेला. मोठ्या भावाला माहिती झालं, मोठ्या भावाने दवाखान्यात नेला. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल, माझा बारका भाऊ आहे, माझा अतिशय प्रेम आहे त्याच्यावर, कितीही काही झालं तरी चालेल, पण डॉक्टर साहेब फरक पडला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणतात, दादा हाताला प्लास्टर करावा लागेल. काय सांगितलं? हाताला प्लास्टर करावा लागेल. तो मोठा भाऊ डॉक्टरांना विनंती करतो, डॉक्टर साहेब माझा भाऊ उजव्या हाताने जेवतोय, माझ्या भाऊ उजव्या हाताने काम करतोय, माझ्या भावाला सगळं काही काम करण्यासाठी उजवा हातच महत्वाचा आहे, उजव्या हातातच तो जेवतोय, आपण एक काम करूया ना, डाव्या हाताला प्लास्टर करू ना, उजवा मोकळा ठेवा ना. डॉक्टर साहेब बोलतात, दादा जो मोडलाय त्यालाच प्लास्टर करायला लागेल ना, दुसऱ्याला करून कसं जमेल? नाही सांगणार. मग पुढे ज्या वेळेला तो प्लास्टर झाल्यानंतर बांधायची वेळ आली त्यावेळेला मोठा भाऊ बोलतोय, डॉक्टर साहेब माझं खूप प्रेम आहे त्या बारक्या भावावर, एक काम करा ना, त्याचा हात माझ्या गळ्यात बांधा ना. त्याच्या गळ्यात बांधण्यापेक्षा, त्याला त्रास देण्यापेक्षा, त्यावेळेला डॉक्टर बोलतात, ज्याचा मोडलाय त्याच्याच गळ्यात पडतो दादा, दुसऱ्याच्या गळ्यात पडत नाही. हे साधं उदाहरण आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरा. पण परिस्थिती काय होते माहितीये का माऊली, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही कर्म करत असताना, आम्ही कार्य करत असताना, कुठलंही कार्य करत असताना प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे, मी जी कर्म करतोय, मी जे वागतोय जगतोय ते माझ्या अंतरात्म्याला पटतंय का, माझ्या देवाला पटतंय का, देवाला मान्य आहे का, हा विचार केला पाहिजे. आम्ही देव पाहण्यासाठी जेवढा अट्टहास करतोय ना, आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी जेवढा अट्टहास करतोय, आम्ही देव पाहण्यासाठी जेवढी धावपळ करतोय ना, सांगू का, तेवढी धावपळ आणि तेवढा अट्टहास ज्या दिवशी देव होण्यासाठी करू ना, त्या दिवशी देव वेगळा नाही, आम्हीच आहे, त्याची अनुपस्थिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्ही पाहण्यासाठी जेवढी धावपळ करतोय ना, तेवढी होण्यासाठी धावपळ केली पाहिजे. ज्या दिवशी आम्ही देव होऊ ना, ज्या दिवशी ती कर्म ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील ना, त्या दिवशी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ, सगळ्या प्रकारचा भेद बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला काय आवडतंय याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय हा मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः स्वमे प्रियः. देवाला कुठले भक्त आवडतात? मोठमोठी 5 बळ वाहणारेच भक्त देवाला आवडतात असं नाही. तुम्हाला सांगू का, एखाद्या वेळी जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही नका सुगंधी अगरबत्ती लावू देवाला. एखाद्या वेळी जर तुमची परिस्थिती नसेल तर देवाला तुम्ही तुपाचा दिवा लावायची आवश्यकता नाहीये. तुमची जशी परिस्थिती असेल ना, तशी त्या ठिकाणी पूजा करा. फक्त त्या पूजेमध्ये तुमचं मन स्थिर असू द्या, तुमचं अंतःकरण पवित्र असू द्या. माऊली किती फरक आहे बघा ना. आमच्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर आम्ही घरातला कचरा सगळा काढतोय, सगळा कचरा एकत्र करतोय, एखाद्या डब्यामध्ये भरतोय आणि कोणाची वाट पाहतोय माहितीये आम्ही? पूर्ण सांगतोय सुद्धा. बरोबर कचऱ्यावाला आला का विचार सांगा बरं का, काय बोलतोय आम्ही? कचऱ्यावाला आला का मग सांगा. सांगा कचऱ्यावाले ते का आपण? कचऱ्यावाले कोण? कचरा गोळा करणारे कचऱ्यावाले का कचरा करणारे कचऱ्यावाले? माणसाची बुद्धी बघा कशी काम करते. असू द्या, जसं आम्ही आमचं घर स्वच्छ असावं, घरामध्ये कचरा नसावा म्हणून प्रयत्न करतो की नाही, ज्या दिवशी आम्ही आमच्या डोक्यातला कचरा काढून टाकू, ज्या दिवशी आम्ही आमच्या अंतःकरणातला कचरा काढून टाकू, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काय करतोय माहितीये का? आमच्या घरातला कचरा काढतो, पण डोक्यातला कचरा आम्ही तसाच ठेवतो, अंतःकरणातला कचरा आम्ही तसाच ठेवतो. त्यामुळे इतरांमुळे नाही, आमच्यामुळे आम्हाला जास्त दुःख भोगावं लागते. त्याला कारण काय? कचरा त्रास देत असतो आम्हाला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, अष्टा, तृष्णा, ममता किती आहेत? दम लागलाय ते बोलता बोलता. एवढ्या जर तुटून पडल्या तर माणसाचं काय ठेवतील? एखाद्या वेळी एखाद्या माणसाला जर पोहता येत असेल ना माऊली, तर तो एखाद्या नदीतल्या भोवऱ्यामध्ये जर सापडला ना, तर कदाचित तो निघू शकतो. एखाद्या मगरीच्या तावडीत जर सापडला तर कदाचित धावपळ करून काहीतरी प्रयत्न करून तो निघू शकतो. पण या ठिकाणी या संसाररूपी भवसागरामध्ये एक एक भोवरे असे आहेत, 1400 वर्ष तपश्चर्या केलेले नाही निघू शकले. कितीतरी वर्ष तपश्चर्या केलेले त्या भोवऱ्यातून निघाले नाहीत, निघता आलं नाही दादा. एक मगर अशी आहे, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होटेना, भुली पडली, वासना धामीत पडली, गळा घालून वेंटाळे वमी गरला, जीवाला आली वेळोवेळा भयानक. अशा प्रकारची एक जलचर आहे आणि त्या जलचरांच्या तावडीत जर एक मनुष्य जर सापडला ना, तर किती काही करून तो सुटत नाही. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सगळे बुडाले. दशग्रंथी ब्राह्मण होता, 4ही वेद मुखोद्गत होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद 4ही वेद मुखोद्गत होते. 4ही वेदाचं महावाक्य, एक वेद म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, दुसरा म्हणतोय तत्वमसी, तिसरा म्हणतोय अहम आत्मन ब्रह्म आणि चौथा म्हणतोय प्रज्ञा नाम ब्रह्म. सांगा ना, ज्याचा वेदाचा अभ्यास आहे, वेद मुखोद्गत आहे, त्याचा महावाक्याचा अभ्यास नसेल, त्याला महावाक्य माहिती नसतील. अरे ज्या देवासाठी आम्ही इकडे तिकडे धावपळ करतो, ज्या देवाच्या सेवेसाठी किंवा ज्या देवाच्या चरण स्पर्शासाठी, ज्या देवाचं चरण दर्शन व्हावं म्हणून आम्ही इकडे तिकडे जातोय, वेद म्हणतात अहम ब्रह्मास्मी, तो देव म्हणजेच मी आहे, तो अजून कुठे नाहीये. दुसरा वेद म्हणतोय तत्वमसी, तो देव, तो ब्रह्म म्हणजे तोच आहेस. पण याची प्रचिती आम्हाला येईल कधी? ज्या दिवशी आम्ही स्वतः त्याची अनुभूती घेऊ,
त्यावेळेला. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना एक एक अशा पद्धतीने तुटून पडतात. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, देवाला काय आवडतंय ना हे पहिले जाणून घेतलं पाहिजे. देव काय बोलतोय माहितीये, भगवंत काय बोलतात माहितीये, मला कुठले भक्त आवडतात याची जाणीव करून देत असताना काहीतरी 14व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये ते म्हणलेलं आहे की मला कोण आवडतात, कुठले भक्त आवडतात त्याची जाणीव करून देताना त्या ठिकाणी भगवंताने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. संतुष्ट, जो सदा संतुष्ट आहे, सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धिर्यो. जे भक्त मला मन अर्पण करतात आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करतात, रममाण करतात, ते भक्त मला आवडतात असे देव म्हणतात. आम्ही जर देवाला आवडलो पाहिजे असं वाटत असेल ना, तर देवाला आवडतील अशी कर्म आम्ही केली पाहिजे. काय फरक आहे बघा ना आमच्यामध्ये आणि त्या संतांमध्ये, किती फरक आहे बघा. आमच्या घरी देव यावा असं प्रत्येकाला वाटतंय की नाही. प्रत्येक माणसाला अंतःकरणपूर्वक वाटतंय माझ्या घरी देव यावा. नक्की ना, नक्की वाटतंय ना, नक्की. पण मी देवा घरी जावं असं किती जणांना वाटतंय. ज्या दिवशी वाटेल ना त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात गीतेच्या भाषेमध्ये, आणि संतांच्या भाषेमध्ये त्याला जीवनमुक्त म्हणतात. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. देव आम्हाला आवडतोय, आम्ही देवाला आवडावं असं कधीच कोणाला वाटत नाही, कधीच कोणाला वाटत नाही. मौली, आपल्या या चिखलोली पाड्याचा जर विचार केला तर साधारणतः किती घर असतील मौली या पाड्यामध्ये? 100 घरं असतील. ऐक ना, 100 घरं आहेत. मंदिरं किती आहेत? 3 मंदिर आहेत. 100 घरं तरी पण 3 मंदिर आहेत. बघा, म्हणजे आम्हाला आमच्या संसारामध्ये कधीतरी त्रास झाला, कधीतरी दुःख झालं, तर त्याच्यातून निवारण करण्यासाठी ह्या अख्ख्या गावातली एकमेव जागा कोणती बाबा? मंदिर. बरोबर आहे की ना. ज्या दिवशी पोरा आमचे ऐकत नाही, सुना आमचं ऐकत नाही, नातू आमची चेष्टा करायला लागतात, त्या दिवशी बाबा आपल्याला शिवून निवांत बसायची जागा कोणती? मंदिर. बरोबर आहे. आमच्या गावामध्ये पाड्यामध्ये साधारणतः 100 घरं आहेत, 3 मंदिर आहेत, स्मशानभूमी 4-5 तरी असतील. एकच. म्हणजे काळी माणसं मिली तरी तिथेच आणि गोरी माणसं मिली तरी तिथेच, श्रीमंत मिली तर आणि गरीब मिली तर, अशिक्षित सुशिक्षित तिथंच, शिकलेली न शिकलेली, ज्ञानी अज्ञानी सगळी तिथेच. मग जाऊ द्या, चला मी गरीब माणसांच्या बऱ्याच ठिकाणी मैतावर गेलोय बरं का बाबा, आणि गरीब माणसांची कफनं मी बघितलं, त्या गरीब माणसाच्या कपड्याला खिसा नसतो बाबा. तुम्ही श्रीमंत माणसांच्या मैताला गेले असतो, श्रीमंत माणसाच्या कपड्याला खिसा असतो नसतो. मग फरक काय आहे? फरक काय ते सांगतो तुम्हाला. बघा फरक काय ना ते सांगतो. ज्या वेळेला आम्ही आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये जातो ना, झाडा झुडपांनी भरलेली जी जागा असते माऊली, त्या झाडा झुडपांनी भरलेल्या जागेमध्ये ज्या वेळेला आम्ही जातोय ना, त्यावेळेला प्रामाणिकपणे सांगा आम्ही कोणत्या झाडांचं निरीक्षण करतोय? सागाच्या झाडांचं निरीक्षण पहिले माणूस करतोय, मोजतोय. 15 साग आहेत हो का, 1 नंबर मस्त झालेत अगदी. बरं का. संत म्हणतात त्या सागाच्या झाडाचं निरीक्षण करता करता कधीतरी एखाद्या कोपऱ्यात असलेल्या बांबूच्या कलकटीचं पण निरीक्षण कर, कारण शेवटच्या वेळेला सागाचे वासे नाही काय. मग त्यांना नको नमस्कार करायला, त्यांचं नको निरीक्षण करायला पाहिजे ना. कधीतरी आम्ही अंबरनाथच्या बाजारामध्ये जर गेलो ना, तर आमच्या मित्रांना ठामपणे सांगतोय हा सोनार आहे ना, आपल्या ओळखीचं आहे, कधी या नाव सांगा फक्त, तुमचं काम झालं समजा. पण दादा कधीतरी सोनाराशी ओळख करता करता कुंभाराशी पण ओळख ठेव रे, कारण सोन्याचं मडकं नाही, मातीचं मडकं शेवटी कामा येत आहे. नक्की ना बाबा, नक्की ना. कधीतरी आम्ही रेमंड किंवा मोठमोठ्या शोरूमच्या तिथे जर गेलो तर आम्ही ठामपणे सांगतोय यांच्याशी आमची ओळख आहे, पण कधी कधी छोट्याशा दुकानवाल्याची पण ओळख ठेव, कारण आपल्याला शेवटी मांजरपाट आहे ना, ते तिथे नाही भेटणार, ते इथे भेटत. बरोबर आहे ना मावशी. म्हणजे आम्ही बघा या ठिकाणी जगताना वागताना हा विचार करत नाही. ज्या दिवशी आम्ही सूक्ष्माहून सूक्ष्म विचार करू ना, त्या दिवशी आमचा जगावं कसं, वागावं कसं हे कळल्याशिवाय राहणार नाही. आता महत्वाचा विषय असा आहे की आम्हाला काय वाटतंय माहिती आहे का, देवाला मोठा हार घातला म्हणजे देव प्रसन्न होतो, पण हा तुमचा भ्रम आहे. ती फुलं तुमच्याच आवारातली आहेत की शेजाऱ्याच्या आवारातली चोरून आणल्या त्याच्यावर तो सगळा अवलंबून आहे.
बरं का? आम्हाला असं वाटतं की देवाला मोठी अशी 5 फळं दिली की देव प्रसन्न होतो. देवाला तुपाचा दिवा लावला म्हणजे देव प्रसन्न होतो. देवाला सुगंधी अगरबत्ती लावली म्हणजे देव प्रसन्न होतो. याच्याशी काय कशाचीच गरज नाहीये देवाला माऊली, कशाचीच गरज नाहीये. हे सगळं जे आपण करतो ना हे आपल्या मनाच्या समाधानासाठी करतोय. तुम्ही लावू नका, तुम्ही घालू नका मोठा हार असं म्हणण्याचं कारण नाहीये. फक्त एवढा विचार करा की कधी कधी त्या देवाला सुगंधी अगरबत्ती ओवाळता ओवाळता देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, ज्याप्रमाणे ही सुगंधी अगरबत्ती स्वतः जळून आम्हाला सुगंध देते ना, त्याप्रमाणे या देहाच्या कर्माचा सुगंध संपूर्ण समाजामध्ये दरवळायला पाहिजे. ही प्रार्थना मला करता आली पाहिजे. ज्या दिवशी आम्ही देवाच्या पुढ्यामध्ये आमच्या परिस्थितीप्रमाणे दिवा लावत असू ना, मग तुपाचा असू द्या, तेलाचा असू द्या वा पामतेलाचा असू द्या, तो दिवा प्रज्वलित करता करता देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, हा दिवा जसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय ना, तसा आमचा कर्माचा प्रकाश आमच्या समाजामध्ये आमचा पसरला पाहिजे. ही प्रार्थना देवाला करता आली पाहिजे. आणि पुढे सांगू का, तुम्हाला जर देवाची सेवा करायची आहे ना, तुम्हाला जर देवाचा परमार्थ करायचा आहे ना, तुम्हाला जर देवाची अंतःकरणपूर्वक जर सेवा करायची आहे ना, तर ज्या दिवशी आमच्याकडून आमच्या घरात असलेले चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल, ज्या दिवशी आमच्या घरात असलेल्या चालत्या बोलत्या देव आमच्या वागण्याने जगण्याने संतुष्ट होतील ना, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. पण ज्या दिवशी आमच्या जगण्याने वागण्याने ते चालते बोलते देव जर नाराज होतील ना, आमच्या जगण्याने वागण्याने जर त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू येतील ना, अशी अवस्था जर आमच्याकडून घडत असेल, तर 33 कोटी देवांची जरी आम्ही प्रार्थना केली तरी एकही देव आम्हाला प्रसन्न होणार नाही, एकही देव आमच्यावर कृपा करणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून देवाला कोणती भक्ती आवडते ना, याची पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबांनी ओळख करून दिलेली आहे. हेची थोर भक्ती आवडते देवाला. कुठली? उपवास करून बेजार होणारी भक्ती नाही. तुम्हाला जर करायचे असतील करा, तो विषय नाही आहे. पण मी उपवास करते म्हणजे मोठी परमार्थिक झाले, हा आपला भ्रम आहे. मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. मी गीतेचा अभ्यास केला, मी गाथेचा अभ्यास केला, मी भागवताचा अभ्यास केला, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि भरपूर ज्ञान आहे म्हणजे मी भक्त झालो, हा असा जर भाव माझा असेल किंवा असं जर मला वाटत असेल तर तो माझा भ्रम आहे. तो भ्रम आहे माझा. अभ्यास करावा माणसाने, उपवास धरावा माणसाने, देवाला नारळ वाहावा, नक्कीच देवाला अगरबत्ती लावावी, देवाला दिवा लावावा, देवाच्या पुढ्यात प्रज्वलित करावा. पण हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये आपण विचार केला पाहिजे, माझं मन कसं आहे, माझं मन कुठे आहे. आपल्या अंतःकरणाचा आपण विचार केला पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे, कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने जगतोय, मी काय करतोय, हा विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून मग कोणती भक्ती देवाला आवडते ना, त्याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसार करत असताना जे ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे, ते ममत्व बाजूला झालं पाहिजे. बाबा बसायला त्रास होत असेल तर तुम्ही खुर्चीत बसलात तरी चालेल. काय सांगितलंय? संसारामध्ये कार्य करत असताना जे ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये आहे ते ममत्व बाजूला झालं पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची माझं म्हणून आपण स्वीकारतोय ना, त्यावेळेला ती वस्तू किंवा ती व्यक्ती गेल्याचं दुःख आपल्याला भोगावं लागतंय. माझी आहे ना, माझी आहे म्हटल्यानंतर गेली की ते दुःख होणार आहे. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? माझा हा विषयच ठेवला नाही, माझ्याच्या पलीकडे गेले. त्यांची ओळख साधू पुरुषांची आणि संन्याशांची ओळख करून देत असताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पारता तोची संन्यासी किंवा तोची साधू जाण निश्चयसे निरंतर. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये जर बदल करून घ्यायचा आहे तर पहिला आपण मीचा त्याग केला पाहिजे. मी कधीतरी शोधलाय का? आपण शोधण्याचा प्रयत्न केलाय. समोर चाललेली बैलगाडी, त्याला विचारलं काय? म्हणे बैलगाडी आहे. दाखव मला बैलगाडी कुठे आहे. चाकाला हात लावला चाक आहे, धुराणीला हात लावला धुराणी आहे, साठीला हात लावला साठी आहे, झुक्याला हात लावला झुक्याला आहे. प्रत्येक एक पार्टला हात लावला. आरा आहे, पाटा आहे, कानकील आहे, आस आहे, पेटी आहे, दहावी आहे, आंबवण आहे, साठी आहे, पॉट कुठे आहे, कुठे आहे, अजून काय काय बरंच काय. बैलगाडी कुठे आहे? मी कुठे आहे? हा मी आहे. हात आहे, हा मी आहे. पाय हा मी आहे. छाती आहे, हा मी आहे. डोकं आहे, मी कुठे आहे? हा मी आहे. तोंड आहे, मी कुठे आहे?
प्रत्येक तत्वाचं विवरण जरी केलं ना आम्ही, तरी मी हे तत्व आम्हाला दिसत नाही, कारण मी हे तत्वच नाहीये. बरं का? माऊलींनी हरिपाठामध्ये त्या तत्वांची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वी काळात आली हरी. म्हणजे 25 तत्वांची ओळख माऊलींनी हरिपाठामध्ये करून दिलेली आहे. 7 पंचप्राण आहेत, प्राण अपान व्यान उदाने समान मन आणि बुद्धी. 5 पंचभूत आहेत, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश. दशकांचा 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, 10 25 तत्वांची जाणीव त्या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे माऊलींनी. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये 30 तत्वांची ओळख करून दिलेली आहे, 30 तत्व मांडलेली आहेत. प्रत्येक या शरीराचा, या देहाचा जर आपण विचार केला तर अगदी नखापासून केसापर्यंत जरी प्रत्येक तत्व बाजूला केलं तरी मी हे तत्व नाही आहे. बरं का? नखापासून केसापर्यंत आपण एक तत्वाचा विचार करू फक्त 5 मिनिटात. 5 मिनिटातच आपण सगळ्या तत्वांचा विचार करू. फक्त मी तत्वांची नावं घेतोय, मी हे तत्व जर आलं, बरं का, तत्वांची नावं घेतोय, त्या तत्वांची नावं घेताना त्याच्यामध्ये मी हे तत्व आलं तर मला सांगा. मध्ये पटकन बोलण्याच्या ओघामध्ये येऊन जाईल, कदाचित मलाही माहिती होणार नाही. बघा, या ठिकाणी 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. या 4 देहाच्या 4 स्थिती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. या 4 देहाचे 4 अभिमान आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. या 4 देहाच्या 4 स्थिती आहेत, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धन. हे 4 स्थान आहेत, 4 स्थिती आहेत, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, द्रव्यशक्ती आणि इच्छाशक्ती. या 4 देहाचे 4 मात्रा आहेत, आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. या 4 देहाचे 4 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण, तमगुण आणि शुद्ध सत्वगुण. या 4 देहामध्ये अर्थातच या देहाची निर्मिती करताना पंचभूतात्मक भगवंताने निर्मिती केलेली आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. या ठिकाणी कार्य करत असताना एक अंतःकरण पंच कार्य करत आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या ठिकाणी कार्य करत असताना एक प्राणपंच कार्य करत आहे, प्राण अपान व्यान उदान आणि समान. या ठिकाणी एक कार्य करत असताना एक विषय पंच कार्य करते, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या ठिकाणी कार्य करत असताना एक ज्ञानेंद्रिय पंच कार्य करते, कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ. या ठिकाणी कार्य करत असताना एक कर्मेंद्रिय पंच कार्य करते, वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि बुध. या पंचभूतात्मक देहाची निर्मिती करत असताना पृथ्वी 5 तत्वांनी निर्माण केलेली आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. ही पृथ्वी ज्या आपापासून निर्माण केलेली आहे, ते आप 5 तत्वाने निर्माण केलेलं आहे. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेत. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेले, ते तेज 5 तत्वांनी निर्माण झालेलं आहे. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. ते तेज ज्या वायू तत्वापासून निर्माण झालेले, ते वायूची 5 तत्व आहेत, चलन, वलन, प्रसरण, निरोधन आणि आकुंचन. आणि ते वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेला आहे, ते आकाश 5 तत्वांनी निर्माण केलेलं आहे. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. सांगा ना, नखापासून केसापर्यंत मी तत्व आलं का याच्यामध्ये? मी तत्व नाही. मग आता बघा, मी तत्व कसं निर्माण झालं. आमच्या घरामध्ये आम्हाला सुखाने राहता यावं म्हणून लाईट मिळावी, उजेड मिळावं म्हणून बल्ब आहे, हवा मिळावी म्हणून पंखा आहे, वाटणा मिळावं म्हणून मिक्सर आहे, कपडे धुवून व्हावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे, थंड पाणी मिळावं म्हणून फ्रीज आहे, गरम पाणी मिळावं म्हणून हीटर आहे, गिझर आहे, अजून आम्हाला चांगलं वाटावं, गार वाटावं म्हणून एसी आहे. सगळं आहे, पण लाईटच नसेल तर? सगळं आहे, लाईटच नसेल तर? आमचे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, सगळी इंद्रिय आहेत. सांगा ना, मेलेल्या माणसाचं काय जातंय म्हणून आपण बोलतो मेला. ज्या फोटोने आम्ही त्याला ओळखतोय, त्या फोटो प्रमाणे त्या ठिकाणी पडलेला असतोय. डोळे असतात, कान असतात, नाक असते, त्वचा असते, जीभ असते, सगळे असतात, हात पाय सगळं असतं. एक अंतरात्मा जर निघून गेला ना, एक शक्ती, दैव शक्ती जी काय आहे, जो अंतरात्मा आहे, तो अंतरात्मा जर निघून गेला, तो देव जर निघून गेला, तर सगळी इंद्रिय असून सुद्धा सगळ्याला किंमत शून्य आहे. आता मी हे तत्व निर्माण झालं कसं बघा. सारे हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी, ते हरिविना देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नका, माणसाची देव चालवी हंता, मीची एक करता म्हणून आहे, वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता राहिली अहंता मग. ज्याच्या सत्तेने आम्ही सगळं काही कार्य करतोय.
आम्ही पाहतोय कोणाच्या सत्तेने, आम्ही ऐकतोय कोणाच्या सत्तेने, आम्ही सगळं काही कार्य कोणाच्या सत्तेने करतोय. ज्या देवाच्या सत्तेने ही सगळी इंद्रिय कार्य करतात ना, ज्या देवाच्या सत्तेने ही सगळी तत्व कार्य करतात ना, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो. तो अहंकार अभिमान निर्माण झाल्यानंतर जे तत्व निर्माण होत आहे त्या तत्वाचं नाव आहे मी. हे तत्व, ते मी तत्व जोपर्यंत आम्ही बाजूला करत नाही ना, तोपर्यंत आम्हाला देवाची ओळख होणार नाही, आयुष्यात कधीच होणार नाही. म्हणून आम्ही एक जाणीव ठेवली पाहिजे की आम्ही काय केलं पाहिजे, तो अहंकार सांडला पाहिजे. बरोबर आहे? नको असलेला भाग बाजूला करा ना. काय झालं माहितीये का, एका असाच आपला गाव होता, त्या गावाच्या रस्त्यावर एक दगड होता. तो दगड ना येता जाता खूप लोकांना त्रास द्यायचा बाबा, कारण काही दगड असे असतात माऊली गावाच्या रस्त्यावर, खूप त्रास असतो त्यांचा. पण सगळा गाव सहन करत असतो. का माहिती आहे का, कोणाची हिंमत नसते बाबा त्या दगडाला हात लावायची, कारण की त्या दगडाला पण वाटतं की मला सगळे घाबरतात. पण दादा आता ते त्यांच्यावर संस्कार असतात तसे, नाही का, घाबरतात त्यांच्यावर संस्कार असतात तसे. असो, तर तो दगड काय होता माहिती आहे का, अनेकांना त्रास व्हायचा, जाता येता कोणाला ठेच लागायची, कोणाचे डोके फुटायचे, कोणाचं काय व्हायचं, कोणाचं काय व्हायचं. एक दिवस असं झालं की त्याच रस्त्यातून एक साधू पुरुष चालले होते. त्या साधू पुरुषांची नजर त्या दगडावर गेली आणि गावकऱ्यांना बोलवून घेतलं. गावकऱ्यांना सांगितलं हा दगड मला पाहिजे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर गावकऱ्यांना आनंद वाटला. हात जोडले, महाराज घेऊन जा, फुकट, आम्हाला काही नको. कारण कोणतरी घेऊन जावा ही प्रार्थना आम्ही अनेक वर्षांपासून देवाकडे करत आलेलो आहे. कारण त्या दगडाने अनेकांची डोकी फोडली हो, अनेकांचे पाय फोडले, कोणाचे डोके फोडले, कोणाच्या ठेच लागलं, कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं. त्या साधू पुरुष तो दगड घेऊन गेला आणि दगड घेऊन गेल्यानंतर काही कालांतराने, काही वर्षांनी तोच साधू पुरुष, बरं का, तेच साधू पुरुष त्यांच्या गावामध्ये आले आणि त्या गावकऱ्यांना सांगितलं तुमच्या गावामध्ये आपल्याला एक मस्त मंदिर बनवायचं आहे, अमुक अमुक देवाचं मंदिर बनवायचं आहे. जो काही खर्च असेल तो आपण करू, सगळे मिळून मूर्ती मी आणणार. आणि झालं, गावाला आनंद वाटला. मंदिराची उभारणी झाली. प्राणप्रतिष्ठेच्या टायमाला मूर्ती आणली, मंदिराच्या तिथे उभी केल्यानंतर गाववाले निरीक्षण करायला लागले, त्या मूर्तीकडे पाहायला लागले. पाहता पाहता मनामध्ये प्रत्येक गाववाल्याच्या विचार यायला लागला, ही मूर्ती किती शुभक आहे, किती सुंदर आहे, किती मस्त आहे. मूर्तीकडे पाहतच राहावं असं वाटतंय, किती प्रसन्न वाटतं या मूर्तीकडे पाहून. जर मूर्ती एवढी सुंदर आहे, सुबक आहे, एवढं प्रसन्न वाटतं या मूर्तीकडे पाहून, तर हा दगड तरी कुठला असेल. आणि राहवतच नाही म्हणून गाववाल्यांनी त्या साधूला विचारलं, महाराज दगड कुठला हो? त्यावेळेला साधूने सांगितलं, दादा तुमच्याच रस्त्यावरचा दगड नेलेला मी, तो हा दगड. आणि मग आश्चर्य वाटलं, आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी साधूची स्तुती करायला सुरुवात केली. महाराज काय केलं तुम्ही, महाराज किती मेहनत घेतली तुम्ही, महाराज तुम्हाला किती त्रास झाला असेल. पण सांगू का, महाराजांनी उत्तर दिलेलं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त महाराजांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आहे. ते ज्या वेळेला आपण आत्मसात करू ना माऊली, त्यावेळेला निश्चित आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज काय बोलले माहिती आहे, अरे त्या दगडामध्ये मूर्ती आधीच होती दादा. काय बोलले महाराज, त्या दगडामध्ये मूर्ती आधीच होती, फक्त नको असलेला भाग मी काढून टाकला, देव आपोआप तयार झाला. ज्या दिवशी आम्ही आमचा नको असलेला भाग बाजूला करू ना, त्या दिवशी देव आम्हीच आहोत याची जाणीव आत्मप्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल जर आम्हाला ठेवून चालायचं आहे, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचं आहे, तर मग आम्ही कशा स्थितीमध्ये राहायला पाहिजे याची ओळख दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुम्हाला आम्हाला करून देतात. ठेविले आनंद ते तैसेच राहावे चित्त्या सुद्धा विसरा. काय केलं पाहिजे, आम्ही ज्या स्थितीला आम्हाला देवाने ठेवले ना त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. माऊली आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नव्हतं, बरोबर आहे की नाही. जन्म आपला कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही. आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कोणाचे बाप असावा हे काही अंशी आपल्या हातात आहे, बरोबर आहे ना. आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाहीये. आमचा जन्म कोणत्या घरात व्हावा हे आमच्या हातात नाहीये, पण ज्या घरात आमचा जन्म झालाय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आमच्या हातात आहे, निश्चित आहे. आणि म्हणून आमच्या हातात जर जन्म असता तर आम्ही देवाकडे कुठे जन्म मागितला असता, कुठे मागितला असता. माझ्या माय माऊलींना प्रश्न आहे, ज्या वेळेला तुम्ही
मोठ्या एखाद्या कार्यक्रमामध्ये जाता, आनंदाच्या मंगल कार्यामध्ये ज्या वेळेला जाता, त्यावेळेला 1000 माणसाची म्हणजे 100-500 महिला त्या मंडपामध्ये असतात. सांगा ना, 100-500 महिलांमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाताय त्यावेळेला कोणत्या बाईचं निरीक्षण करत बसता बरं? कोणत्या बाईकडे एकटक लावून पाहता बरं तुम्ही? प्रामाणिकपणे सांगा, मला उत्तर तुमच्याकडून हवं आहे. ज्या बाईच्या गळ्यामध्ये जास्त सोनं आहे ना, तिच्याकडे आम्ही टक लावून पाहतो. नुसतं टक लावून पाहत नाही, ते निरीक्षण करता करता आमच्या मनात काहीतरी आम्हालाच माहिती, ते न बोललेलंच बरं. मग सांगा ना, जन्म जर आमच्या हातात असता तर आम्ही कुठे मागितला असता? कोणाकडे मागितला असता? आम्ही सुद्धा असा मस्त की करोडो रुपयाचा बंगला, 4-5 गाड्या, पुढे काही अगदी ऐशो आराममध्ये जगणारी माणसं असतात, अशाकडे बघितल्यानंतर आमच्या पण मनाला कधीतरी काहीतरी वाटत असेल ना. पण आपल्या हातात नाही. सांगू का, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आईवडिलांचे ऋण आहेत त्या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलेला आहे. ज्या बाईचं ऋण आहे तिच्या भोवती 7 फेऱ्या मारलेल्या आहेत, आपल्या भोवती तिने 7 फेऱ्या मारलेल्या आहेत. ज्या मुलांचे ऋण आहेत त्या मुलांनी आपल्या भोवती जन्म घेतलेला आहे. ज्या समाजाचे ऋण आहेत त्या समाजा